नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण वसुबारस या सणामागील कथा काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केला आहे, तेव्हा चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ नक्की पहा. दिवाळीनिमित्त बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करते आहे, तेव्हा ते व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये सणांची माहिती, तसेच या सणांच्या कथा काय आहेत, या सणांच्या दिवशी काय करावे, तसेच या सणांच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, वसुबारस यामागील कथा काय आहे. तर एक आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती, गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी नावाची वासरं होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली इकडे ये. सून आली आणि काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि ती शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारित होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूने पाहिलं, तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं. तेव्हा सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा कर, गाई वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण देखील पाहिलं. पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत दूध प्यायला गेली. गायींचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसंच सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला, देवाचे आभार मानले. नंतर ती जेवली आणि आनंदी झाली. वसुबारस फक्त गाय आणि तिच्या वासरांसाठी नाही, तर त्या प्रत्येक नात्यासाठी आहे, ज्यामध्ये प्रेम, भावना, एकमेकांबद्दल काळजी असते. यामध्ये आई मुलं, गुरु शिष्य, बहीण भाऊ यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा आहे. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांचे दारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी, सुपळ संपूर्ण. तर अशी ही वसुबारसची कथा होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.